तर मित्रांनो, समोरच बघतोय आपण डोंबिवली एक्सप्रेस सैराट. एक सैराटच्या भेटीसाठी आज मित्रांनो आज मी आलेलो आहे. अनुभव सांगायचा म्हणजे हे बॅट पाहिजे तर मी सांगतो बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिजेच. जेव्हा बॅट पाहिजे तो तेव्हा आपला आणि आपल्या बैलाच्या सोबत कोण राहतात ते आपल्याला सर्व समजून जातं. सैराट तर येणाऱ्या काळात नक्कीच सैराट आपलं नाव किंवा भुंगा सैराटची जोडी आपल्याला नक्कीच परत एकदा बघायला भेटेल. सैराट तो बघा असा एक नंबर सगळीकडे सावली आहे आणि सावलीत मस्त सैराटला बांधले. तर मित्रांनो, समोरच बघतोय आपण डोंबिवली एक्सप्रेस सैराट. जसं तुम्ही बघितलं आज आपण गोठ्यावर आलोय. तर दादा पण आपल्यासोबत आहेत, सुनील शेठ. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर सैराटची तब्येत सध्या काय बोलते, आणि म्हणजे नक्की सैराटला पहिल्यापासून सांगा की काय झालेलं सैराटला ना आता तब्येत वगैरे कशी आहे? सैराटची आता तब्येत ओके आहे. पहिले थोडा पोटात इन्फेक्शन झाला, तो झाला क्लिअर. 3 फेऱ्यांना बैल चांगला पळला, तिथे पळवला. लगेच खिडकालीला बैल पळवला, तिथे बैलाचा जरा शेफ्टीचा प्रॉब्लेम झाला. नस तुटली होती, फाटली होती, ते क्लिअर झाला. परत बोरिवलीला गाडी झाली, त्याच्यावर परत खिडकालीला गाडी, तिथे बैलाला म्हणजे बैल लंगडायला लागला डायरेक्ट अचानक. तिथपासून थोडा बैलाला आरामावर ठेवला. आता बैल ओके. आता ओके. तर म्हणजे आता सैराटचं रुटीन कसा काय आहे, म्हणजे चालवायला वगैरे नेता काय, कसं काय? सध्या तर बिमारीच्या मुलं आणि उन्हामुळे जास्त गरमीच्या मुलं मी बैल आरामावरच होता. अजून काही चालू केला नाही, आता 2 दिवसात चालू करू. तर मिलिंद दादांचा वगैरे कॉल वगैरे काय आलेला, काय विचारपूस? त्यांचं दररोजचा कॉल असतं त्यांचा, म्हणजे सैराटवर भरपूर जीव आहे. आता काल पण दादाचे 2 कॉल झाले, परवा दिवशी कॉल झाले. कशी काय तब्येत आहे सर्व विचारपूस असतं. येणाऱ्या काळात म्हणजे किती टाइम लागेल आता मैदानात परत एकदा सैराटला न्याल म्हणजे? बघू ना आता कसं काय, 2-4 दिवसाच्या आत बैल काढू आम्ही. तर बघा, ओसाडण्याच्या अड्ड्यात राहुल दादा सुद्धा बोललेले की परत एकदा भुंगा सैराट तोच नाव करेल. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे ते जेव्हा बोलतात तेव्हा ते एक खरा शब्द निघतो राहुल दादांचा. तर त्यांचं सुद्धा प्रेम आहे, मिलिंद दादाचं झालं, राहुल दादाचं झालं, त्या प्रेमापोटी. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? काय नाही, दोन्ही दिलदार मनाचे राजे माणसं आहेत, त्यांच्या मनात येण्यात काहीच नसतं. आता तुम्हाला मी सांगतो, मिलिंद दादा मला आत्ता म्हणजे दादा मला बोलले तू कधी पण फोन कर, तुला एनी टाइम बैल आपला रेडी असता. आणि 3 फेऱ्या शक्यतो बैल पळवला मी, तेव्हा बैल बिमार होता. पण दादाचे शब्द कुठे पाडू शकत नव्हतो, त्याच्यामुळे मी बैल काढला, नाहीतर बैल काढला नसता. आता दादानी मला फोन केला का शेठ बैल पळवायचा आहे, पण मी म्हणजे 1 मिनिट पण विचार नाही केला का बैल कसा पळवायचा, का तो बिमार बैल भरपूर होता. पण तिथं सैराटने करून दाखवला होता, पण काय नशिबाची साथ नव्हती, त्याच्यामुळे गाडी थोडी. म्हणजे आता डॉक्टरांना वगैरे विचारून ट्रीटमेंट केली जाते सैराटची? हा, डॉक्टर आपले आहेत, मुकेश शिंदे आहेत, आपले हे आहेत सतीश म्हात्रे आहेत. आणि दादांचा पण डॉक्टरांचा कॉल चालू होता. दादांनी पण घाटावरती फोन केला होता, दादा इथे आले होते तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी पण सजेशन दिला. परत आमचे इथले 32 शिराळेचे आहेत, पोपट कदम आणि बजरंग दादा, यांचा भरपूर सपोर्ट असतं. का तर A to Z काय गोळ्या औषधं लागली तर ते घाटावरनं इकडे पाठवतात आपल्या एक फोनवर. बरोबर. बघा, मुंबई बिंजोड मधला एक टॉपचं नाव सैराट म्हणून ओळखलं जाते. आणि एक आपल्या बघा सोबतीला असतात दादा, राजदादा तर असतोच आपल्यासोबत. आणि असे कोण कोण आहेत की तुम्हाला वाईट काळात पण तुम्हाला असे म्हणजे सपोर्ट करतात किंवा सैराटची विचारपूस करतात दादा? माझ्याकडे आहे तेवढं वाईट काळात सपोर्ट, आणि चांगल्या काळात म्हणजे कंटिन्यू बरोबर असं. राज झाला, निखिल झाला आमचा, परत आहेत 2-4 पोरं अजून, म्हणजे पोरांचा भरपूर सपोर्ट असतं. तर आता सैराट बद्दल काय सांगाल? म्हणजे सैराटच्या खरेदीनंतर जे सैराटने नाव केलं, म्हणजे आपण एक काल बघितला की कंटिन्यूज आपण गुलालातच होतो. आणि आता बघा, वाईट दिवस आणि चांगले दिवस येतच असतात प्रत्येकाचे. तर
आज आपले थोडेसा बॅट पॅच चालू आहे, तर काय म्हणजे अनुभव सांगाल? अनुभव सांगायचा म्हणजे हे बॅट पाहिजे तर मी सांगतो बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिजेच. जेव्हा बॅट पाहिजे येतो तेव्हा आपला आणि आपल्या बैलाच्या सोबत कोण राहतात ते आपल्याला सर्व समजून जातं. त्याच्यामुळं हे कठीण दिवस पण थोडं पाहिजेच आयुष्यात. त्याशिवाय खेळ खेळायला मजा नाहीत. का तर कोण कसं काय बोलतो, बैल बिमार असल्यावर गाडी खेळायची आहे. बरोबर. जेव्हा बैल ओके होता तेव्हा बॅनर दोन्ही साईडनं सुटायचा, तेव्हा कोणी फोन नव्हता केला. आता सर्वांची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करणार. त्याच्याबद्दल काय नाही. ज्यांना गाडी खेळायची 100% त्यांच्याशी गाडी खेळणार मी. तर चला दादा, वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सैराट परत एकदा तेच नाव आपल्याला करताना दिसेल. धन्यवाद. तर मित्रांनो, समोरच बघतोय आपण डोंबिवली एक्सप्रेस सैराट. तर मित्रांनो, शेपटीला जो मार लागलेला सैराटच्या बघू शकता. डोंबिवली एक्सप्रेस सैराट. प्रत्येक वर्षी पण एक शांत स्वभावच म्हणजे सैराटचा. इथे म्हणजे नवीन माल मी नसलो ना आज पण नव्हतं घराच करेल. आता इथे हल्ली बिल्ली गावून घालणी ना ओटून घुसून नाही ते त्या पण. तर मित्रांनो, एक शांत स्वभाव पण अड्ड्यात ॲग्रेसिव्ह. तर मित्रांनो, आपण सैराटला बघतो एक दुखापतीला झुंज देताना सैराट आपल्याला एक पहिल्यांदा तर शेपटीला म्हणजे मार लागला 3 फेऱ्याच्या मैदानात जेव्हा गाडी पळाली आपली सैराटची. आणि त्याच्यानंतर आता पायाला थोडासा प्रॉब्लेम झाले. थोड्या दिवसात होईल म्हणजे क्लिअर. आणि आपल्याला सैराट परत त्याच जोमात कुठेतरी मैदानात बघायला भेटेल. तर मित्रांनो, समोरच बघतोय आपण डोंबिवली एक्सप्रेस सैराट. एक सैराटच्या भेटीसाठी आज मित्रांनो मी आलेलो आहे. तर मित्रांनो बघू शकता, गोठ्यावर नाही आहे सैराट. सैराटला थोडंसं बाहेर बांधून ठेवलं आहे. तर बघू शकता एक चर्चेचं नाव म्हणजे डोंबिवली एक्सप्रेस सैराट आपण बघतोय. तर मित्रांनो, समोरच बघतोय आपण डोंबिवली एक्सप्रेस सैराट. एक सैराटच्या भेटीसाठी आज मित्रांनो मी आलेलो आहे. तर मित्रांनो बघू शकता, गोठ्यावर नाही आहे सैराट. सैराटला थोडंसं बाहेर बांधून ठेवलं आहे. तर बघू शकता एक चर्चेचं नाव म्हणजे डोंबिवली एक्सप्रेस सैराट आपण बघतोय.